नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। मोटरसायकल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई। कोल्हापूर मोटरसायकल चोरी करून त्यांचे मॅगव्हील काढून गाड्या विहिरीत टाकणाऱ्या 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। या प्रकरणात 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपींनी चोरीच्या मोटरसायकलचे पार्ट्स विकण्याची कबुली दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिमेचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर कोल्हापूर जिल्ह्यामधून मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखे अन्वेचे चेतन मसुडके EPI व शेष मोरे PSI त्याचप्रमाणे सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की 2 आरोपींनी गाड्या ज्या चोरलेल्या आहेत त्या CA येथील विहिरीत त्याचप्रमाणे नागाव येथील विहिरीत व काही गाड्या नदीमध्ये देखील टाकलेल्या आहेत। आरोपींना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली। आज रोजी पंचासमक्ष व दीपक कांबळे गोताखोर यांच्या सहाय्याने विहिरीत येऊन तपासणी केली असता 4 गाड्या आम्हाला ह्या विहिरीमध्ये मिळालेल्या आहेत। त्या गाड्या हस्तगत केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी नागाव येथील विहिरीत व काही नदीपात्रामध्ये देखील गाड्या टाकल्याची कबुली केलेली आहे। त्या देखील गाड्या बाहेर काढण्यात येणार आहेत। त्या गाड्या त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे कबूल केलेले आहेत। सदर गाड्यावरून कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत। यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिये गावातील वैभव माने वय 28 व दीपक शिसाळ वय 31 या आरोपींना ताब्यात घेतलं। चोरीच्या गाड्या विहिरीत फेकल्या। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वैभव माने व दीपक शिसाळ यांनी चोरी केलेल्या मोटरसायकलचे मॅगव्हील काढून ते विक्रीसाठी ठेवल्या होत्या। उर्वरित गाड्या शिये गावातील विहिरीत व पंचगंगा नदीपात्रात फेकून दिल्या होत्या। या पथकाने स्कुबा डायव्हिंग तज्ज्ञ दिनकर कांबळे यांच्या मदतीने विहिरीतील 4 मोटरसायकली बाहेर काढल्या। चोरीचे ठिकाण व गुन्हे उघडकीस चोरट्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सेवा रुग्णालय, सनराइज हॉस्पिटल, शिवाजी पार्क, CPR हॉस्पिटल आणि इतर पार्किंगमधून गाड्या चोरी केल्याचं कबूल केलंय। त्यांच्याकडे आणखी गाड्यांबाबत तपास सुरू आहे। वैभव यशवंत बाणे वय 28 राहणार कुरळप सांगली सध्या शिये कोल्हापूर, दीपक दादासो शिसाळ वय 31 राहणार विठ्ठलनगर शिये कोल्हापूर। सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, PSI शेष मोरे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।